अक्षय तृतीयासाठी 3 प्रकारची भजी, कुरकुरीत मुगाची, हलकी फुलकी जाळीदार सफेद उडदाची आणि अगदी चटपटीत मटमुगाची भजी बनवलेली आहेत. अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवावी लागतात. त्यासाठीच अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण 3 प्रकारची भजी बनवलेली आहेत. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मुगाची भजी बनवूया. त्यासाठी अर्धा कप मुगाची डाळ 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून 1 तास भिजवून घेतलेली आहे. एवढीच मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे. डाळ चांगली भिजलेली आहे. आता यातील 1 चमचाभर डाळ साईडला काढून ठेवायची आणि बाकीच्या डाळीमधील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. इथे डाळीतील सर्व पाणी काढून घेतलं. आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, 9-10 सोललेल्या लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं सुद्धा डाळीबरोबर दळून घ्यायचं आणि इतपत बारीक डाळ करून घेतलेली आहे. खूप फाईन पेस्ट सुद्धा करायची नाही. डाळीचं रवाळ टेक्स्चरच ठेवायचं आहे. दळलेली डाळ एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायची. त्यातच साईडला काढून ठेवलेली चमचाभर मुगाची डाळ टाकायची. अगदी चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीने छोटी छोटी भजी तेलामध्ये टाकून घ्यायची. आता भजी तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्यामध्ये अगदी छोटी छोटी भजी टाकून घ्यायची. मी इथे गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे कारण मी भजी तळण्यासाठी जी कढई वापरलेली आहे ती खूप जाड आहे. तुमची कढई जर पातळ असेल तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवली तरी चालेल. आणि बघा भजींना चांगला कलर आला की नंतरच गॅसची फ्लेम लो करायची आणि शेवटी 1 ते 2 मिनटं लो फ्लेमवरती भजी तळून घ्यायची. म्हणजे आतपर्यंत भजी चांगली तळली जातात. मुगाच्या भजीमध्ये सोडा टाकण्याची गरज नाही कारण ही भजी कुरकुरीतच खूप छान लागतात. आता या स्टेजला भजींना चांगला कलर आलेला आहे. गॅसची फ्लेम लो केली आणि भजी आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली. आता ही भजी लगेच तेलामधून बाहेर काढून घ्यायची आहे. आणि बघत असाल अगदी थोड्या प्रमाणात आपण भजी बनवलेली आहेत कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण भरपूर प्रकारचे आयटम बनवलेले असतात. त्यामुळे सर्व आयटम आपण किंवा सर्व जेवण थोड्या थोड्या प्रमाणातच करत असतो. भजींच्या आवाजावरून समजलं असेल की भजी एकदम कुरकुरीत झालेली आहेत आणि इथे बघा भजींना टेक्स्चर, कलर किती सुंदर आलेला आहे. भजी वरतून मस्त कुरकुरीत झालेली आहे. त्याचबरोबर आतमध्ये हलकीशी जाळीसुद्धा या भजींना आलेली आहे. आपण एखाद्या गाड्यावरती किंवा स्टॉलवरची ज्या पद्धतीची मूगडाळीची भजी खातो त्याच पद्धतीची परफेक्ट ही भजी तयार झालेली आहेत. तर चला अगदी साध्या सोप्या पद्धतीने मूगडाळीची भजी तयार आहेत. आता उडीद वडे किंवा उडदाची भजी बनवण्यासाठी इथे अर्धा कप उडदाची डाळसुद्धा 5-6 वेळेस स्वच्छ धुवून 6 ते 7 तास ही डाळ भिजवून घ्यायची आहे. रात्रभर ही डाळ भिजवून घेतली तरी चालेल. डाळ चांगली भिजलेली आहे. आता या डाळीतील सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळसुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. मात्र ही भजी हलकी फुलकी करण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळीबरोबरच आपल्याला बर्फाचे खडे किंवा अगदी थंड पाणी टाकायचं आहे. मी इथे या डाळीबरोबरच 2 आईस क्यूब टाकून घेतलेले आहेत आणि आता ही डाळ जेवढी शक्य आहे तेवढी बारीक दळून घ्यायची. दळताना ही डाळ मध्ये मध्ये मिक्स करायची कारण की डाळ चिकट असते, ती लगेच बारीक होत नाही, म्हणून मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करायचं. तरीसुद्धा डाळ बारीक होत नसेल तर 2-3 चमचे थंड पाणी या डाळीमध्ये टाकून नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं. आणि बघा डाळ जेवढी शक्य आहे तेवढी मी बारीक करून घेतली. तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यापेक्षा जास्त बारीक जर होत असेल डाळ तर आणखीन बारीक करून घ्यायची. आणि डाळ बघा भरपूर अशी चिकट झालेली आहे. आता एखाद्या बाउलमध्ये ही डाळ काढून घ्यायची. थंड पाणी किंवा आईस क्यूब टाकल्यामुळे डाळ चांगली बारीक होते आणि त्याचबरोबर ती हलकी फुलकीसुद्धा होते आणि तळल्यानंतर या डाळीला मस्त जाळी पडते. दुसरी बॅच दळताना मी इथे 4 आईस क्यूब टाकून डाळ दळून घेतली. त्यामुळे डाळीचा कलर मस्त व्हाईट झालेला आहे. ही डाळसुद्धा काढून घेतली. आता या डाळीला फक्त 2 मिनटं फेटून घ्यायचं आहे. आणि बघा डाळ फेटायला लागलो लगेच त्याचा व्हॉल्यूमसुद्धा वाढलेला आहे आणि कलरसुद्धा एकदम व्हाईट झालेला आहे. फक्त 2 मिनटं हाताने ही डाळ फेटून घ्यायची. फेटल्यामुळे हे पीठ मस्त हलकं फुलकं होतं आणि मग या पिठाचे तुम्ही उडीद वडे, मेंदू वडे किंवा दही वडे जे आपल्याला आवडत असेल ते करून खाऊ शकता. फेटताना एका डायरेक्शनमध्ये डाळ फेटायची. मी ते 2 मिनटं डाळ फेटून घेतली आणि बघा हे पीठ परफेक्ट फेटल्या गेलेलं आहे की नाही ते बघण्यासाठी थोडंसं पीठ घ्यायचं आणि पाण्यावरती टाकून बघायचं. हे पीठ जर पाण्यावरती तरंगायला लागलं की समजायचं की आपलं पीठ परफेक्ट फेटून झालेलं आहे. एका वाटीत पाणी घेतलं, त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं. बघा 2 मिनटं मी हे पीठ या पाण्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा ते पाण्यावरती तरंगत आहे. म्हणजे पीठ आपलं परफेक्ट फेटून तयार झालेलं आहे. आता या पिठामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अगदी थोडंसं किंवा अर्धा इंच आलं किसून घालायचं आहे.
आलं जेवढं शक्य आहे तेवढं बारीक किसून घ्यायचं, म्हणजे खाताना त्याचे मोठे मोठे पीसेस किंवा तुकडे तोंडामध्ये लागत नाहीत. चवीनुसार मीठ घालायचं आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात सोडा टाकण्याची गरज नाही, फक्त पीठ चांगलं फेटून घ्यायचं. आता या पिठाचे तुम्ही मेंदूवडे सुद्धा तयार करू शकता किंवा छोटी छोटी भजीसुद्धा तयार करू शकता. या पद्धतीने थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि तेलामध्ये टाकायचं. जर हाताने भजी तोडता येत नसेल तर पीठ थोडंसं आणखीन पातळ करून घ्यायचं आणि चमच्याने भजी तेलामध्ये टाकून घ्यायची. यामध्ये एक हिरवी मिरचीसुद्धा कापून टाकली, मी विसरले होते. नंतर हिरवी मिरची कापून टाकली आणि मिक्स करून घेतलं. आता या भजींसाठी सुद्धा तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. एक भजी टाकून बघायची, ती तेलामध्ये लगेच तरंगायला लागली की समजायचं तेल परफेक्ट गरम आहे. आणि बघा, तेलामध्ये भजी खाली गेल्या गेल्या लगेच वरती येत आहे. इतपतच गरम तेल आपल्याला हवं आहे. सुरुवातीला 1-2 भजी यामध्ये टाकून बघायची आणि बघा, ही भजी तळण्यासाठी थोडंसं पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे भजी एकमेकांना चिटकणार नाहीत. जर ही भजी एकमेकांना चिटकली तर बघा, मोठ्या भजीला खाली एक छोटी भजी चिटकल्यासारखी होते आणि मग त्यांचा आकार खूप विचित्र दिसतो. म्हणून भजी लांब लांब टाकायची, एकमेकांना चिटकून टाकायची नाहीत. भजींवरती साईडने छोट्या चमच्याने हळूहळू तेल टाकायचं. खालची साईड हलकीशी कडक झाली की अलटपलट करत ही भजीसुद्धा तळून घ्यायची. ही भजी तळताना सुद्धा गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. तुमच्या गॅसचं बर्नर खूप मोठं असेल किंवा खूप जोरात गॅस चालत असेल तर मीडियम फ्लेम ठेवायची. कढई पातळ असेल तरीसुद्धा मीडियम फ्लेम ठेवायची. माझी इथे कढई खूप जाड असल्यामुळे मी हाय फ्लेमवरती ही भजीसुद्धा तळून घेतलेली आहेत. या भजींना सुद्धा चांगला कलर आला की शेवटी मिनिटभर गॅसची फ्लेम लो करायची आणि आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत ही भजीसुद्धा तळून घ्यायची. इथे आपली उडदाची भजी तयार झालेली आहे. भजी मस्त हलकी फुलकी त्याचबरोबर जाळीदार तयार झालेली आहेत. याच भजींना थोडंसं थंड झाल्यानंतर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये 10 मिनिटं भिजवून नंतर त्यातील संपूर्ण पाणी काढून थंडगार दही, हिरवी आणि लाल चटणी टाकून याचे मेंदूवडे बनवून सुद्धा खाऊ शकता. एक नंबर लागतात. नुसती भजी खाल्ली तरीसुद्धा ती भजी खूप छान लागतात. आता इथे अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी सफेद उडदाची डाळ 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा 1 तास या डाळीसुद्धा भिजवून घेतलेल्या आहेत. 1 तासाने बघा या डाळीसुद्धा चांगल्या भिजलेल्या आहेत. आता या डाळीमध्ये सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं पाणी काढून घ्यायचं आणि या डाळीसुद्धा मिक्सरला दळून घ्यायच्या आहेत. या डाळी दळताना मिक्सर खूप वेळ चालू ठेवायचं नाही. अगदी 4 ते 5 सेकंदामध्येच या डाळी पटकन बारीक होतात. आता या डाळी बघा या पद्धतीने बारीक झालेल्या आहेत. लगेच एखाद्या भांड्यामध्ये ही डाळसुद्धा काढून घ्यायची. 2 बॅचमध्ये या डाळीसुद्धा दळून घेतलेल्या आहेत. डाळीमध्ये खूप पाणी राहत असेल तर एखाद्या चाळणीमध्ये टाकून 10 ते 15 मिनिटं डाळीतील पाणी काढून घेतलं तरी चालेल. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरेसुद्धा दळून घेतलेले आहेत. डाळीच्या भज्यांमध्ये हिरवी मिरची, आलं, जिरं, लसूण याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, म्हणून मी ते हिरवी मिरचीच वापरलेली आहे. अगदी छोटा पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली. भरपूर फ्रेश कापून घेतलेली कोथिंबीर टाकली. बराच वेळ दळलेलं डाळीचं पीठ खूप पातळ होत असतं, म्हणून त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं. मी सुद्धा 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि छोटी छोटी भजी तोडून घ्यायची. या पिठामध्ये जर बेसन पीठ वापरायचं नसेल तर 15 मिनिटं डाळींचं पाणी गाळून घ्यायचं. आणि याच पिठाचे बघा जर मेंदूवडे किंवा टिक्की करायची असेल तर एखाद्या पळीला तेल लावून घ्यायचं. पाणी लावायचं नाही, तेल लावायचं आणि त्यावरती या पद्धतीने जसे आपण मेंदूवडे करतो त्या पद्धतीने शेप द्यायचा आणि गरमागरम तेलामध्ये हा मेंदूवडा सोडून घ्यायचा. तुम्ही ते मेंदूवड्याचा शेप किंवा एखाद्या टिक्कीप्रमाणे गोल गोल तुम्ही ही भजी बनवू शकता. मी ते फक्त मेंदूवड्याप्रमाणे 2 भजी आणि बाकीच्या सर्व छोट्या छोट्याच भजी तयार करून घेतलेल्या आहेत. ही भजीसुद्धा गरमागरम तेलामध्येच टाकायची आणि बघा या भजींना सुद्धा अलटपलट करत चांगला कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. भजींना चांगला कलर येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि भजींना चांगला कलर आला की शेवटी फक्त 1 मिनिट लो फ्लेमवरती भजी तळून घ्यायची, म्हणजे भजी आतपर्यंत चांगली कुरकुरीत तयार होतात. फक्त ही भजी चांगल्या गरमागरम तेलामध्ये टाकायची. जर कमी गरम तेलामध्ये भजी टाकली तर लगेच ही भजी तेलामध्ये पसरण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला जो मेंदूवडा टाकलेला होता तो तळून झालेला आहे, त्याला काढून घेतलं. नंतर बाकीच्या ज्या भज्या आहेत त्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. तेल थंड झालं असेल तर पुन्हा गॅसची फ्लेम हाय करायची. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि उरलेल्या पिठाची भजी तळून घ्यायची. त्याच पद्धतीने मी बाकीची सुद्धा भजी तळून घेतलेली आहेत आणि बघा ही भजी सुद्धा किती कुरकुरीत तयार झालेली आहे. त्याचबरोबर ही भजी अतिशय चटपटीत लागतात.
वरतून या भजींचं जे आवरण आहे ते मस्त कुरकुरीत तयार झालेलं आहे. तसेच आतमध्ये या भजींना हलकीशी जाळीसुद्धा तयार झालेली आहेत. ही भजी चवीला खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. आणि इथे बघा या भजींना या पद्धतीचं टेक्स्चर आलेलं आहे. हलकीशी ही भजीसुद्धा कुरकुरीत तयार झालेली आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण 4-5 प्रकारची भजी बनवतो आणि अगदी थोड्या प्रमाणात बनवतो. म्हणून मी सुद्धा अर्धा कपच डाळ वापरून इथे भजी बनवलेली आहेत. या अक्षय तृतीयाच्या दिवशी या पद्धतीने झटपट तयार होणारी भजी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.